हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की माया बाहेर येते आणि अथर्वची वाट बघत असते, पण अथर्व अजून आलेला नसतो. अथर्व तिकडेच मीरासोबत नाश्ता करत असतो, पण माया इकडे वाट बघत असते ती कालकायाची. तिला माहीत नसतं की कालकायाच अथर्व हा कालकायाने अथर्वचं रूप घेतलं आहे म्हणून. तेव्हा माया मनात बोलते की अथर्व मला डीच तर नाही करत आहे ना, मी केव्हापासून याची वाट बघते, हा अजून आलेला नाही गं. तेवढ्यात अंबिकाही तिथे येते. अंबिका बोलते की मायाचं काय चाललं आहे ना. तेवढ्यात कालकाया तिथे येतो. कालकाया उतरून मायाजवळ तिथे गाडी लावतो. तेवढ्यात माया पळत पळत माया पळत पळत येऊन लगेच अथर्वजवळ जाते, म्हणजे कालकायाजवळ जाते. तेव्हा अथर्वला ती सांगत असते की मी तुझी केव्हाची वाट बघत होती म्हणून. तेव्हा ती मीराबद्दल बोलायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की आय एम सॉरी माया, मीरा अशी का वागते, तिला मूल का नको आहे हे मला याचं कारण आत्ता कळायला लागलं आहे म्हणून. तेव्हा मायाही अथर्वच्या डायरेक्ट मिठीच मारते आणि बोलते की अथर्व, हे जर आधी माझं लग्न तुझ्याशी झालं असतं तर आज आपल्या कुशीत आपलं बाळ खेळलं असतं. म्हणून माया अथर्वशी प्रेमाने बोलायला लागते, त्याला मिठी मारते. अंबिका लगेच तिकडे जवळ जाते त्यांच्या. अंबिकाला खूप चीड येत असते आणि तिला वाटत असतं की अथर्व असं का वागतोय म्हणून. तेव्हा अंबिका बोलते की ह्या मायाला घडवायलाच पाहिजे. अंबिका चुटकी वाजवते आणि माया खाली पडते आणि तिथून अंबिका चालली जाते. तेव्हा माया ओरडायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं तुला. तेव्हा तो तिला हात देतो. तेव्हा माया बोलते की काय माहिती माझा पाय कसा ट्विस्ट झाला म्हणून. तेव्हा ती पण पुन्हा अथर्वशी बोलायला लागते आणि प्रेमाने वागायला लागते. तोपर्यंत अंबिका चालली गेलेली असते. इकडे अंबिका मीराकडे येते. मीरा घर आवडत असते. तेव्हा अंबिका मनात विचार करत असते की मीराला सांगू का, तिला खूप हर्ट होईल, पण काय करू, मीराला सांगितल्याशिवाय होणार नाही की माया हे आणि अथर्व बाहेर भेटले म्हणून. तेव्हा मीराचं लक्ष अंबिकाकडे जाते. तेव्हा मीरा बोलते की काय गं ताई, काही बोलायचं आहे का. तेव्हा अंबिका बोलते की हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते बोल ना. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, माया आणि अथर्व जवळ येत आहेत. मी आज त्यांना बोलताना पाहिलं आणि तुला माहिती आहे ते काय काय बोलत होते की जे अथर्व डोळ्यासमोर न घेणारी माया आज तिच्याशी चक्क भावूक होत होते अगं. आणि मायाही म्हणत होती की जर अथर्व आपलं लग्न झालं असतं तर आपल्या कुशीत आपलं बाळ आणि वगैरे वगैरे खूप काय काय बोलत होते. तेव्हा मीराला खूपच त्रास होतो. मीराच्या हातात पुस्तके असतात, ती सगळी खाली पडतात. मीरा खालीच बसते. तेव्हा अंबिका तिला धीर देते आणि बोलते की अगं, हे अथर्वचं काय चाललं आहे ना, मला काहीही कळत नाही. ती मीराला धीर देत असते आणि इकडे माया मंजिरीला सगळं सांगत असते की जो अथर्व मला टच जरी केला तरी त्याला आवडायचं नाही, तो अथर्व आता वेगळाच वागतो आहे. तेव्हा मंजिरी मनातल्या मनात खुश होत असते. तेव्हा मंजिरी ही मायाला सांगत असते की बघ, मीराच्या अशा वागण्यामुळे अथर्व आणि मीरा दूर होत आहे, म्हणून तो तुझ्याशी असं वागतो आहे. तर हे बघ, कधी कधी त्याचं वागणं थोडंसं चेंज होऊही शकतं, पण तू प्लीज याचा इश्यू करू नको. तेव्हा माया बोलते की नाही मॅडम, मी कशाला इश्यू करू, मला तर हा नवीन अथर्वच खूप आवडतो आहे. मला कळतच नाही आहे की तो माझ्याशी इतका छान वागतो आहे. तेव्हा ती इतकी एक्सायटेड असते की ती मंजिरीला मिठीच मारते आणि तिच्या फीलिंग्स एक्सप्रेस करून दाखवत असते. इकडे अंबिका मीराला समजवत असते. तेव्हा मीरा रडत असते. तेव्हा मीरा बोलते की ताई, माझं काही चुकतं आहे का गं. मी वेदाच्या बाबांना स्पष्टच विचारलं ना की तुम्ही मायासोबत बोलत होतात का म्हणून, पण त्यांनी कसं उत्तर दिलं पाहिलंच ना तू. तेव्हा अंबिकाही तिला धीर देत असते. अंबिकालाही रडायलाच येत असतं की अथर्वचं असं वागण्यामुळे. ती मीराला बोलत असते की नाही, तुझं काहीही चुकत नाही आहे. पण ती मीराला समजत असते की मीरा, अगं, अथर्वच्या मनात तुमच्या बाळाबद्दल आस आहे, त्यांची इच्छा आहे, तू याबद्दल विचार करायला हवा. तेव्हा यामध्ये मला तरी असं तेव्हा मीरा बोलते की मी केला होता विचार ताई, तुला माहिती आहे ना, मी तयारही होते, पण मी डोळे बंद केले की मला ती गुहाच दिसते. मला कळत नाही आहे, काहीतरी अडवतं आहे मला, कुठली तरी शक्ती. तेव्हा अंबिका बोलते की मला असं वाटते की यातही मंजिरीचाच हात असेल तर. तेव्हा मीरा बोलते पण तिला आमचं बाळ हवं आहे ना. तेव्हा तेव्हा अंबिका बोलते की नाही, पण मला असं वाटतं की आता मंजिरी काहीतरी वेगळा डाव खेळते. अथर्व आणि तुझ्या नात्याला जर मंजिरीमुळे वेगळं वळण येत असेल तर ते आपला पराभवच आहे ना. मीरा, तू हतबल होऊ नकोस. हे बघ, एकतर आपल्या पाठीशी देवी आईसुद्धा आहे. इकडे मंजिरी आणि माया एकमेकांना मिठी मारलेली असते. तेवढ्यात नर्मदा तिथे येते आणि नर्मदा त्या दोघींना बघते आणि नर्मदा चिडून ओरडते की माया,
तेव्हा मंजिरी विचारते की काय झालं नर्मदा. तेव्हा नर्मदा बोलते की काही नाही, माया कुठे हे बघायला आली होती. तेव्हा मंजिरी बोलते की का तू तिला काय कुत्र्याचं पिल्लू समजते का, कुठे काय करत असेल, हवं तेव्हा तिच्या मागे मागे फिरायला. तेव्हा माया बोलते हो ना, कुत्र्याचं पिल्लूच समजतात मला, की मी काय करते काही नाही माझ्या मागावर असतात. तेव्हा नर्मदा बोलते की नाही नाही, चुकलंच माझं जरा, की तुला बघायला आले हे, पण यापुढे येणार नाही. यापुढे तुला हवं तेव्हा हवं ते कर. आणि नर्मदा तिथून चालली जाते. इकडे अंबिका समजवत असते मीराला. तेवढ्या तिथे कालकाय येतो. तो त्या दोघींना तो मीराला बघून घेतो आणि पुन्हा चालला जातो. इकडे मायाला नर्मदा चिडचिड करत असते अजित आणि दामोदरजवळ, की ही माया आहे ना, ही माया बदलली आहे, ही मंजिरीला जाऊन मिळाली म्हणून. तेव्हा अजित बोलतो की तू मायाला बोलवायला गेली होतीस ना, कुठे माया. तर तेव्हा तो आवाज देतो. तेव्हा नर्मदा बोलते की मेली आहे, आजपासून माया ही आपल्यासाठी मेली आहे, ती मंजिरीला जाऊन मिळाली म्हणून. तेवढं तिथे माया येते. तेव्हा नर्मदा चिडते की माया चालती हो इथून, आणि तू सून म्हणायच्या लायकीचीच नाही आहे, तू काय सून काय, तू कुत्र्याचं पिल्लू म्हणायच्या पण लायकीची नाही आहे. तेव्हा माया पटकन दरवाजा लावते आणि बोलते की अरे सासूबाई काय बोलतायत तुम्ही. तेव्हा अजित बोलतो की माया काय चाललं आहे तुझं. तेव्हा आणि मॉम आहे ती माझी. तेव्हा माया बोलते की अरे, तेव्हा ती हसायला लागते आणि बोलते की अरे तुम्हाला कळत कसं नाही आहे, तुम्हाला कळत नाही की एवढा आपण मोठा प्लॅन केला, मी मंजिरीच्या सोबत नाही आहे. आपल्याला हवं आहे ना अथर्व, मंजिरी आणि ज्या घरात जे भूत वावरते त्या भूताबद्दल आपल्याला जानकारी हवी आहे ना, त्यासाठी तर माझा हा प्लॅन चालला आहे आणि एवढा मोठा मी प्लॅन करते आणि तुमची डोकी कुठे गेली आहेत. तेव्हा अजित बोलतो की यस मॉम, मी म्हटलं होतं ना की माया बदलू नाही शकत, बिकॉज शी इज माय वाईफ. तेव्हा दामोदर बोलतो की चांगला आहे प्लॅन चांगला आहे. तेव्हा नर्मदा मनात बोलते की ह्या मायावर असं तसा विश्वास ठेवून चालणार नाही, ही मायाचं काय चाललं आहे ना कुणास ठाऊक. इकडे मीरासारखा विचार करत असते. तिला माया आणि अथर्व भेटला रात्रीचं तेही तिला आठवतं, आणि माया कशी अथर्वला खुणवते जाताना की भेटायला ये म्हणून, तेही तिला आठवतं. ती त्याच विचारांमध्ये असते. तेवढं तिथे कालकाय येतो. तो आतमध्ये शिरतो. तेव्हा मीरा त्याचं लक्ष जातं आणि ती बोलते की वेदाचे बाबा, तुम्हाला जायचंच नव्हतं ना ऑफिसला, मग का घाई करत होतात. तेव्हा आणि अशा अचानक का आलात तुम्ही. तेव्हा कालकाया बोलतो की मी फाईल घ्यायला आलो होतो. तेव्हा मीरा बोलते का, याआधी तुम्ही फाईल विसरायचे तेव्हा तुम्ही मला फोन करायचे, एकतर गेटपर्यंत घेऊन ये किंवा ऑफिसला फाईल द्यायला ये, घरी कधीपासून यायला लागलात तुम्ही. तेव्हा कालकाया बोलतो की प्रत्येक वेळा माणूस सेम नसतो, गोष्टी चेंज होत असतात. तेव्हा मीरा अथर्वच्या जवळ जाते, हातात हात पकडते आणि बोलते की वेदाचे बाबा काय झालं आहे तुम्हाला, असं का वागतायत तुम्ही, त्या मायाने तुम्हाला काय भरवलं आहे म्हणून. तेव्हा ती माया तुम्हाला भरवते, तुम्हाला माहिती आहे ती तुमच्याशी कसं वागते, ते कशी वागली आहे ती. तेव्हा अथर्व बोलतो की कधी कधी राक्षस वाटणारा माणूसही देव निघतो आणि कधी कधी देव वाटणारा माणूसही असं बोलतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा काय बोलतायत तुम्ही. तेव्हा कालकाया बोलतो की हे बघ मीरा, माझ्यासमोर प्लीज तुला शपथ आहे की त्या मायाचा विषय कधीच काढू नको. तेव्हा तो फाईल घ्यायला कपबोर्डजवळ जातो आणि मागे बघून बोलतो की आणि आपल्यामध्ये काय आहे, तुला काय हवं आहे, मला काय हवं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा फाईल घेत असताना तो एक फाईल काढतो आणि मनात बोलतो की अथर्वला संशय यायला नको म्हणून तो सेम तशीच फाईल तिथे जादूने आणतो आणि ती फाईल तिथेच राहू देतो आणि एक फाईल तो सोबत घेऊन जातो. मीरा बघत असते. तेव्हा मीरा मनात चिडचिड करत असते आणि बोलत असते की या वेदाच्या बाबांवर मायाने काय जादू केली आहे कुणास ठाऊक, मीरा सोडणार नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.